नमस्कार, मी पूजा पवार माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे। तर सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, जय लक्ष्मी माता। तर बघा, पैसे कमवण्यासाठी लोक अनेक प्रकारे प्रयत्न करतात, पण काही लोक सहज पैसे कमवतात, परंतु काही असे असतात की ते खूप मेहनत करतात, खूप कष्ट करतात, त्यातूनही ते घरच्यांच्या मूलभूत गरजा भागवू शकत नाहीत। वास्तुशास्त्रात यामागे काही कारणे सांगितली आहेत। तर ती कारणे कोणती आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर लाईक करा। तर बघा, घरातील वास्तुदोषामुळे नकारात्मक ऊर्जा घरात पैसा राहू देत नाही। अशा परिस्थितीत घरात काही गोष्टी ठेवल्याने नेहमी सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही। तर बघा, वारा वाहत असताना विंड चाईममधून येणारा जो सुंदर गोड आवाज असतो, त्या आवाजामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, सकारात्मक ऊर्जेचा संचार निर्माण होतो आणि त्याचा थेट परिणाम आपल्या नशिबावर सुद्धा होतो। आता बघा, विंड चाईममुळे घरातील अनेक वास्तुदोष सुद्धा दूर होतात। आता ही झाली पहिली गोष्ट। आता दुसरी गोष्ट म्हणजे घोड्याची नाल। वास्तुशास्त्रात घोड्याची नाल अतिशय शुभ मानली जाते। घोड्याच्या नालेवर लिंबू मिरची टाकून घराच्या दाराच्या आपल्या मधोमध बांधायचं आहे ते आपल्याला। त्यामुळे काय होतं, नेहमी नकारात्मक शक्तीपासून घराचे संरक्षण होते, घर सुरक्षित राहते आणि त्याचबरोबर घरात सुखसमृद्धी नांदते, लोक चैनीचे जीवन जगतात। आता तिसरी गोष्ट कोणती ठेवायची आहे, तर तिसरी गोष्ट म्हणजे केरसुलाचं झाड। तर बघा, केरसुला झाडाला मनी ट्री असे सुद्धा म्हणतात। घराच्या उत्तर दिशेला या वनस्पतीची उपस्थिती कधीही पैशाची कमतरता भासू देत नाही। म्हणजे आपल्याला घराच्या उत्तर दिशेला या झाडाला ठेवायचं आहे किंवा लावायचं आहे। तर हे केरसुलाचं झाड पैशाच्या बाबतीत खूप प्रभावी आहे। वनस्पती म्हणजे हे झाड जे आहे ते चुंबकाप्रमाणे पैसे आकर्षित करते, म्हणून हे झाड लावणं खूप आवश्यक आहे। आता पुढे चिनी नाणी। चिनी वास्तुशास्त्र फेंगशुईमध्ये चिनी नाणी अतिशय शुभ मानली जातात। असं मानलं जातं की लाल रिबीन म्हणजे कपडा वगैरे असेल ना, तर त्यात ठेवल्यास घरातील नकारात्मक शक्ती दूर होते आणि घरात नेहमी भरपूर पैसा राहतो। त्याचबरोबर घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो, म्हणून घरामध्ये ही चिनी नाणी सुद्धा ठेवली पाहिजे। आता पुढे बघा, हसणारा बुद्ध। चीनमध्ये लाफिंग बुद्धाला पैशाचे बंडल घेऊन घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते। लाफिंग बुद्धाला समृद्धीचे प्रतीक मानले जाते, ते लोक खूप मानतात। आता ही लाफिंग बुद्धाची मूर्ती केवढी घ्यावी हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। तर लक्षात ठेवा, लाफिंग बुद्धाची मूर्ती 2.5 इंचापेक्षा मोठी नसावी। ही मूर्ती ठेवल्याने घरात काहीही पैशाची कमतरता राहणार नाही, पण मूर्ती तेवढीच घ्यावी। तर बघा, पैशाची गरज ही सगळ्यांनाच असते, त्याचबरोबर तो चांगल्या मार्गाने आपल्या घरात यावा हे सुद्धा सगळ्यांनाच वाटत असतं। त्यामुळे जर या गोष्टी तुम्ही घरात ठेवल्यात तर आपल्या घरात पैसा तर येईलच, त्याचबरोबर सुख, शांती, समृद्धीसुद्धा नांदेल। आपल्या घरातील नकारात्मक शक्ती जी ऊर्जा असते ती नष्ट होईल आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये नांदेल। श्री स्वामी समर्थ।